वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बटाट्याचे पराठे म्हणजेच आपले आलू पराठे. अतिशय हेल्दी, झटपट आणि मऊ असा गरमागरम आलू पराठा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले 3 मोठे बटाटे आहेत. त्यांना मधून कट देऊन घेतला तरीही चालेल. आणि अशा प्रकारे आपण कुकरमध्ये हे बटाटे शिजवायला ठेवणार आहोत. त्यात गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपण गॅसवर हे बटाटे शिजण्यासाठी ठेवून देऊया. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण त्याची कणिक भिजवून घेणार आहोत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेते आहे. गव्हाचं पीठ चाळून झाल्यानंतर त्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद टाकायची आहे आणि आता हे पिठात मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचा घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत. पीठ आता आपलं मळून झालं आहे. याला आपण थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवूया. आपले बटाटेही शिजून झालेले आहेत. आता ते कुकरच्या बाहेर काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आणि थोडेसे थंड झाल्यावर त्यावरची साल आपण आता काढून घेऊया. बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. खूपही जास्त शिजले नाहीत. सर्व बटाट्याची साल आपण अशीच काढून घेणार आहोत. बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर आता आपण कांदे कापून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर आता आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत. कोथिंबीरही अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा पद्धतीने कट करून घेते आहे. मिरच्या कट करून झाल्या की आता गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यात गरजेनुसार तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की त्यात आता जिरे टाकायचे आहेत. बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत आणि आता याला छान गुलाबी रंगावर आपण परतून घेणार आहोत. कांदा खूप जास्तही परतवायचा नाही. आता कांदा गुलाबी रंगावर परतलाय. त्यात 1 चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचाभर हळद आणि 1 चमचा धना पावडर. आता हे सर्व मसाले कांद्यात चांगले मिक्स करायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा हे सर्व एकत्र करायचं आहे. आता यामध्ये आपण आपले जे उकडलेले बटाटे आहेत ते अशा पद्धतीने कुस्करून टाकून देणार आहोत. सर्व बटाटे असेच आपण टाकून घेऊया. आता हे सर्व चमच्याने एकत्र करून घेऊया. सर्व मसाला बटाट्यांना लागला जाईल असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यात जर बटाट्याच्या काही जाड फोडी राहिल्या असतील तर त्याही चमच्याने स्मॅश करून घ्यायच्या आहेत. मसाला आणि बटाटा पूर्ण एकजीव होईपर्यंत हे एकत्र करून घ्यायचं आणि आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा आणि तयार आहे आपलं पराठ्याचं सारण. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी. प्लेटमध्ये हे पूर्णपणे पसरवून द्यायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल. आपलं सारण थंड होतं आहे तोपर्यंत इकडे पीठही भिजून तयार आहे. आता एका पोळपाटावर तूप घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल आणि त्यामध्ये आता हे पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत. हे पीठ आता चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचे पराठे करायचे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा
आणि त्याची छान आपण पुरणाच्या पोळीला बनवतो तशी पारी करून घ्यायची आहे. आता या तयार पारीमध्ये बटाट्याच्या सारणाचा जेवढा गोळा बसेल तेवढा आपण त्यात बसून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने पिठाचं तोंड बंद करून घेणार आहोत. त्यातील सारण बाहेर येता कामा नये. व्यवस्थित सारण यात लॉक करायचं. आता हा तयार गोळा पोळपाटावर हलक्या हाताने पिठात बुडवून आपण लाटून घेणार आहोत. पराठा लाटताना त्याला जास्त जोर लावायचा नाही. अगदी हलक्या हातानेच आपण हा लाटून घेणार आहोत, नाहीतर त्यातील सारण बाहेर येऊ शकतं. दोन्हीही बाजूने आपण पराठा लाटून घेऊया. आणि बघा किती काठोकाठ आणि व्यवस्थित सारण भरलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठासुद्धा करून घेणार आहोत. बऱ्याच जणींचे पराठे लाटताना फुटतात, तर त्यासाठी पराठ्याचं स्टफिंग व्यवस्थित भरायचं, त्याला व्यवस्थित लॉक करायचं आणि जेव्हाही त्याचं सारण गरम असेल तेव्हा पराठा लाटायचा नाही, नाहीतर तो फुटतो आणि बाहेर येतो. आता तवा आपण गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यावर त्यावरती तूप टाकून घ्यायचं आणि आता आपण त्यावर पराठा चांगला भाजून घेणार आहोत. पराठ्याला एकदा पलटी मारून झाली की त्यावर तूप टाकून घ्यायचं. पराठा भाजताना गॅसची फ्लेम ही नेहमी मीडियम टू हायस्ट ठेवायची आणि दोन्ही साईडनी आता चांगलं तूप लावून घेतलं आहे. चांगला सोनेरी रंगावर आपण हा पराठा भाजून घेऊया. अगदी गुबगुबीत आपला पराठा तयार झाला आहे. सर्व बाजूनी चांगलं भाजून झाल्यावर पराठा बाजूला काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठासुद्धा भाजून घेणार आहोत. बघा कसा टम्म फुगलाय हा पराठा. आता यालाही दोन्ही साईडनी छान तूप लावून घ्यायचं आहे. पराठ्याला जास्त तूप लावल्यामुळे तो बराच वेळ मऊ राहतो. आता छान हाही पराठा भाजून झाला आहे, तो आपण साईडला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पराठे करून घेणार आहोत. आणि तयार आहेत आपले गरमागरम मऊ चविष्ट असे आलू पराठे. बघा सारण कसं काठोकाठ भरलं आहे आणि आपला पराठा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा पराठा सर्व करा आणि एकदा या पद्धतीने नक्की पराठे बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.